अजित पवार महायुतीला नकोसेच झालेत की काय असा प्रश्न निर्माण झालाय। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मतं भाजप आणि शिवसेनेला मिळाली नसल्याची तक्रार केली जाते। ज्या ठिकाणी अजित पवारांचे आमदार आहेत त्या ठिकाणी भाजप आणि शिंदे पक्षाला मोठा फटका बसल्याचं आकडेवारीच्या आधारे तर्क काढत सांगितलं जातंय। तर महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल। एकीकडे लोकसभा निवडणुकीत नुकत्याच झालेल्या महायुतीला चांगलाच फटका बसलेला आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष तर अवघ्या एका जागेवर त्या ठिकाणी विजयी होऊ शकला। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या जागा सुद्धा कमी झालेल्या आहेत। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांमुळे महायुतीला फटका बसला असा तर्क काढला जातोय। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार फलटण तालुक्याचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, दीपक चव्हाण, आमदार बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे तसेच राष्ट्रवादीचे सांगोल्याचे माजी आमदार दीपक काका साळुंके यांनी कोणीही भारतीय जनता पक्षाचं काम लोकसभेमध्ये काम केलेलं नाही। त्यामुळे त्यांच्यावर इथून पुढे भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता फलटणसह माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेला त्यांचं काम करणार नाही। माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं काम केलं नाही, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी बोलून दाखवली। हा निरोप ही त्यांचा खदखद भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली जाईल असं त्यांना समजून सांगितलं। परंतु ज्या कोणी पक्षविरोधी महायुती विरोधी काम केलेलं आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी शासन झालं पाहिजे। तर हे माढा संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या। तर कुठे कशा प्रकारे फटका बसलाय असं म्हटलं जातंय। तर माढा लोकसभा मतदारसंघात करमाळ्यात रणजितसिंह निंबाळकर हे 41,151 मतांनी पिछाडीवर आहेत। तर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे बबनराव शिंदे आमदार आहेत आणि इथे निंबाळकर 52,515 मतांनी पिछाडीवर पडलेत। एकंदर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जिथे जिथे अजित पवारांचे आमदार आहेत तिथे नेमकं काय चित्र आहे। दीपक चव्हाण आमदार आहेत फलटणमध्ये अजित पवार गटाचे, तर तिथे नेमकं काय झालंय तर निंबाळकरांना 16,928 मतांचं आधिक्य मिळालेलं आहे। तर फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांच्या गटानं भाजप विरोधात काम केल्याचं जाहीरपणे बोललं गेलं। तर माढा लोकसभा मतदारसंघात संदर्भातलं हे चित्र आपण जाणून घेतोय। दिंडोरीत भाजपच्या डॉक्टर भारती पवारांचा 1,13,000 मतांनी पराभव झालाय। तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत। अजित पवार गटाच्या 4 आमदारांच्या मतदारसंघात भारती पवार पिछाडीवर पडल्या। तर कळवण सुरगाणाचे अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार आहेत आणि इथेच कळवण सुरगाणामध्ये भारती पवारांना 57,683 मतं कमी पडली, म्हणजे त्या इतक्या मतांनी मागे होत्या। भुजबळांच्या येवल्यामध्ये भारती पवारांना 13,000ची पिछाडी मिळाली। नरहरी झिरवाळांच्या दिंडोरीमध्ये भारती पवारांना 82,000ची पिछाडी मिळालेली आहे। तर निफाडमध्ये दिलीप बनकरांच्या मतदारसंघात 18,000नी पिछाडीवर त्या ठिकाणी भारती पवार गेल्या। तर हे आपण कोल्हापूरबद्दल आता जाणून घेऊया। कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे आहेत। तर कागलचे असूनही मंडलिकांना फारसं मताधिक्य मिळालं नाही। अजितदादांमुळे महायुतीला कसा कुठे फटका बसला, कशा प्रकारची आकडेवारी समोर आलेली आहे ते आपण आता जाणून घेतलेलं आहे।